शरद पवारांच्या बारामतीमध्ये आज मराठा मूक मोर्चा धडकणार आहे। सकाळी 11 वाजता शिवाजी उद्यान कसबा येथून या मोर्चाला सुरुवात होईल, तर मिशन हायस्कूल ग्राउंड येथे या मोर्चाचा शेवट होणार आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा सहभागी असणार आहेत। कोपर्डीतल्या आरोपींना फाशी द्या, एट्रॉसिटी कायद्यात बदल करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चांच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत देखील बदल केलेला आहे, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील बजावण्यात आलाय। बारामतीतल्या मोर्चामध्ये राज्यातील सर्वच ठिकाणी महिलांनी लक्षणीय अशी उपस्थिती दाखवलेली आहे। बारामतीतल्या मोर्चातही तेच दिसून येतंय। आपल्याबरोबर काही मुले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, कशा पद्धतीनं त्यांच्या भावना आहेत। मला सांगता येईल की या मोर्चामधून तुला शासनाकडून काय काय अपेक्षा आहेत? मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि कोपर्डीमध्ये जो आमच्या भगिनीवरती अत्याचार झालाय त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे आणि ॲट्रॉसिटीमध्ये काही बदल केले पाहिजेत, कारण ॲट्रॉसिटी मराठ्यांसाठी फार त्याचा दुरुपयोग केला जातोय आणि हे आमच्या मागण्या आहेत। आजकाल समाजाने जागं झालं पाहिजे आणि आमच्यासारख्या ज्या आजकाल खूप मुली आहेत या महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात, त्यांना तरी व्यवस्थित जगता आलं पाहिजे, ही माझी महत्त्वाची इच्छा आहे आणि ती झालीच पाहिजे। बरोबर आहे। या बारामतीच्या मोर्चासाठी आलेल्या मुले आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की शासन आमच्या मोर्चांकडे पाहून नक्कीच आमच्या मोर्चांची दखल घेईल। दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती। तर आज सकाळी 11 वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल। पवारांच्या बारामतीत आज मराठा मोर्चा धडकणार आहे। सकाळी 11 वाजता शिवाजी उद्यान कसबा येथून या मोर्चाला सुरुवात होईल, तर मिशन हायस्कूल ग्राउंड येथे या मोर्चाचा शेवट होईल। तरुणी आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील या मोर्चाला मिळतोय। मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये मराठा बांधव जे आहेत ते सहभागी होणार आहेत। कोपर्डीतल्या आरोपींना फाशी द्या, एट्रॉसिटी कायद्यात बदल करा अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय।